राहता नगरपालिकेच्या वतीने ठराव देत आहोत की रस्त्याची उंची ही 300 mm पेक्षा जास्त वाढवली जाऊ नये आणि ही गटर जमिनीची लेवलपासून उंच घेण्यापेक्षा जमिनीच्या खालून एक्सकेव्हेशन करून ती गटर जर आणली तर आपल्या राहत्याच्या पूर्ण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जेवढे व्यावसायिक आहेत रस्त्यात दोन्ही बाजूला यांचा व्यवसाय देखील अडथळा निर्माण होणार नाही। तर मला असं वाटतं की आता मी गटरीचं काम पूर्णपणे बंद करायला लावलेलं आहे। या लोकांना जेवढे अधिकारी आले होते त्या सगळ्यांना ड्रॉइंग रिवाइज करायला लावलेलं आहे आणि पालकमंत्री महोदयांचं पत्र त्यांना लागतं अशा प्रकारचे बदल करण्यासाठी, कारण की हा राष्ट्रीय प्रकल्प असल्यामुळे पालकमंत्री महोदयांचं पत्र देऊन ही पूर्ण ड्रॉइंग रिवाइज केली जाणार। हा फक्त राहत्यापुरता मर्यादित विषय नाही, यांना आता राहत्यापासून सावळीवीर बुद्रुकच्या आपल्या नाशिक फाट्यापर्यंत मी यांना पूर्णपणे ड्रॉइंग रिवाइज करायला लावलंय आणि रस्ता होणं गरजेचंच आहे। रस्त्याचं कामही अतिशय जलद गतीने चालू आहे, मात्र रस्ता करत असताना कुठल्याही उद्योजकाला, व्यापारी वर्गाला, कुठल्याही उद्योगधंद्याला त्रास होऊ नये, कुठल्याही पेट्रोल पंप व्यवसाय असेल अशा सगळ्या लोकांना न त्रास होता रस्ता व्हावा ही संकल्पना आपली आहे आणि मला असं वाटतं की आता तो विषय क्लिअर झालेला आहे आणि आता हे गटारीचं काम थांबून परत नव्याने रिवाइज ड्रॉइंग करून रस्ता झाल्यानंतर कोणालाही परत अडथळा येणार